राज्यातील महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर एमआयएमनं महाराष्ट्रातील 29 पैकी 27 महानगरपालिका लढवण्याचा निर्णय घेतला तर महाविकास आघाडीला एमआयएमसोबत आघाडी करण्याची ऑफर दिली। दरम्यान महाविकास आघाडीतील एका पक्षानं एमआयएमसोबत आघाडी करण्याची तयारी दर्शवल्याचा गौप्यस्फोट एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केला। ज्या ठिकाणी एमआयएमची 20 ते 30% मतं आहेत ती मतं भाजप, अजित पवार, एकनाथ शिंदे यांना मिळणार नाहीत, ही मतं ठाकरेंच्या शिवसेनेला मिळतील असा दावा जलील यांनी केला। त्यांच्याशी बातचीत केली आहे कृष्णा केंडे यांनी। एमआयएम नेमकं काय करणार आहे, कोणाशी युती करणार आहे का, अन्य काही प्रश्नांशी आपण बोलूयात। आपल्यासोबत एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आहे। इथे तुम्हाला एक युतीची ऑफर होती, म्हणजे एकत्र येण्याची ऑफर होती असं आम्हाला कळले। ती कोणाची तुम्हाला ऑफर होती की तुम्ही एकत्र यावं? आता काय आहे, महाविकास आघाडीच्या एका पक्षाने आम्हाला ऑफर केली होती की आम्ही स्थानिक लेवलवर तुमच्यासोबत अलायन्स करायची इच्छा त्यांनी दाखवली होती। पण काय आहे की जे सीट्स ते मागत होते ते सीट्स आमचे स्ट्रॉंग होल्ड आहे, तिथे आम्ही निवडून येणार म्हणजे येणार, त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे। आता तुम्ही त्या सीट्स आम्हाला मागत असेल तर कसल्या प्रकारचं अलायन्स? मी म्हटलं होतं की तुम्हाला करायचंच असेल तर महाराष्ट्र लेवलवर तुम्ही घोषणा करा, तुमच्या नेत्यांना सांगा की महाराष्ट्र लेवलवर आम्ही एमआयएम सोबत युती करायला तयार आहे करके। तुमच्या सोयीनुसार फक्त एका शहरापुरता तुम्ही करणार असेल तर मला मान्य नाही होतं, म्हणून आम्ही रिफ्यूज केलं होतं। महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहे, उद्धव साहेबांची शिवसेना आहे, शरद पवार साहेबांची एनसीपी आहे आणि काँग्रेस आहे। त्या तिघांपैकी एक पक्ष होता ज्यांनी अलायन्ससाठी हे केलं होतं। तुम्ही का नाही सांगत कुठला पक्ष? आता काय आहे की ती खूप प्रीमेच्युअर लेवलवरही आम्ही त्यांना नकार दिलं होतं, तर मला असं वाटत नाही आहे की मी त्याचं नाव घेऊन असं करू। तुमची ऑफर आजही कायम आहे महानगरपालिका निवडणुकीसाठी जी विधानसभेसाठी होती? हो हो हो, पण ते महाराष्ट्र लेवलवर असायला पाहिजे। तुम्ही सोयीनुसार या शहरामध्ये, अरे या शहरामध्ये तर आम्ही तर इतकं मोठी ताकदीने आम्ही काम केलेलं आहे, 26 कॉर्पोरेटर्स होते, विरोधी पक्षनेता आमचा होता, तर तुम्ही एका शहरापुरता करणार असेल तर ते आम्हाला महाविकास आघाडीला आजही तुमची आहे ना महाविकास आघाडीने ते मान्य केलं तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासोबत जायला तयार आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। सांगली, मिरज आणि कुपवाडामधील 15हून अधिक